नमस्कार. लग्नानंतरचे प्रेम या कथामालिकेत आपण भाग 12वा बघू. आपण मागे पाहिले की श्रीकांतने पण तिला बाय केलं आणि मनातच हसत विचार करत गाडी स्टार्ट केली आणि घरी जायला निघाली. आता पुढे ऐका. तिला आठवलं की हे आजच असं झालं. आज फक्त आईस्क्रीम वगैरे खाऊन साधं पाणी पिऊन ती घरी आली होती हॉटेलमधून. या अगोदर तिचा बॉयफ्रेंड रवीसोबत ती जेव्हाही हॉटेलमध्ये गेली तेव्हा चिकन, मटण, मासे, कधी-कधी पिझ्झा, बर्गर हे असे जेवण करून त्यासोबत व्हिस्की, रम प्यायची. तेव्हाच यायची. नंतर सिगारेट ओढतच मधून बाहेर पडायची. अशी तिची लाईफ होती. ते आठवून ती म्हणाली, "पुरता कंजूस माणूस आहे हा. आईस्क्रीमवर भागवलं शेवटी याने. आणि दुसरे जेवणही मागवलं असतं तर काय मागवलं असतं त्याने? पावभाजी असंच काहीतरी." संतापातच ती घरात गेली. घरात तिचे आईवडील तिच्याकडे पाहून त्यांना नवल वाटले की आजपर्यंत जेव्हाही एखाद्या मित्रासोबत बाहेर फिरून यायची तेव्हा झिंगतच घरात यायची, दारू पिऊनच. पण आज प्रथमच असं घडलं की श्रीकांत सोबत जाऊन बिनानशीची घरात आली होती. बिचारे आईवडील कंटाळले होते तिला आणि आज त्यांना तिला बघून आनंद वाटला. त्यांना आश्चर्यासोबत आनंदही वाटला. आपली मुलगी योग्य मुलाला आपण देत आहोत. तिचा संताप काढण्यासाठी आणि तिला जेवायला बोलावण्यासाठी तिची आई डायनिंग टेबलवरून उठू लागली. तेवढ्यात राघवेंद्रने तिच्या हाताला धरून बसवलं. "खाली बस, जाऊ नकोस तिच्याजवळ. थोडा त्रास तिलाही होईल, आपल्यालाही होईल तिला बघून. पण शेवटी आपल्या मुलीचं आयुष्य सुरक्षित आणि सुखी असेल ही मला पूर्ण गॅरंटी आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा, तिला हवे असलेले छंद, तिच्या सवयी हे सगळं पुरवणारे मुलं तिला लाखो मिळाले असते. एकुलता एक मुलीसोबत लग्न करायला कोणीही तयार होईल. खूप श्रीमंत मुलंसुद्धा तिच्या पायाखाली फुलं पसरवायला तयार असतील. तिच्यासाठी वाट्टेल ते करतील. पण त्यामुळे तिचं आयुष्य सुखी नाही होणार हे लक्षात ठेव. मुलांना भरपूर सुख, चैन दिलं म्हणजे मुलं सुखी होतात ही चुकीची गोष्ट आहे. खरं सुख तिला कळलं पाहिजे. खरं आनंदी आयुष्य कसं असतं हे तिला कळलं पाहिजे. नात्यातल्या प्रेमात किती मज्जा असते ते तिला अजून समजत नाही." ते आपल्या बायकोकडे हसून बघत म्हणाले, "पती-पत्नीच्या नात्यातलं प्रेम काय असतं हे तुझ्यापेक्षा जास्त तिला कोण समजावू शकेल? एवढ्या दूर देशी आईवडील सोडून तू माझ्यासाठी, प्रेमासाठी इथं भारतात आली. आणि आजपर्यंत आपलं प्रेम शाबूत आहे. आपण सुखात आहोत. आता श्रीमंत आहोत ही गोष्ट वेगळी, पण तू मला खूप अगोदरपासून चांगली साथ दिली. माझ्या पडत्या काळात सुद्धा साथ दिली. आणि हे फक्त खरं ओरिजिनल प्रेमच करू शकतं." आपल्या मुलीला तशी अजून काहीच सवय नाही. एकुलती एक असल्यामुळे आणि श्रीमंत घरात जन्माला आली असल्यामुळे तिच्या प्रत्येक ऑर्डरी आपण पूर्ण करत गेलो म्हणून तिला खूप वाईट सवयीसुद्धा लागल्यात. तिला नाही ऐकायची सवय, दुःख सहन करण्याची सवय नाही. तिच्या इच्छेविरुद्ध एकही गोष्ट झाली तरी ती किती आदळआपट करते हे तिला बघतोच आपण आणि हे तिच्यासाठी खूप घातक आहे. आयुष्यभर तिला आपण पुरलो असतो, सांभाळलं असतं तरी वेगळी गोष्ट होती. पण ती आता मोठी झाली, तिचं आयुष्य स्वतंत्र झालं. तिला स्वतंत्र आयुष्य सुरक्षित आणि योग्य जगण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची, योग्य जीवनसाथीची गरज आहे. आणि तो जीवनसाथी म्हणजे फक्त श्रीकांत आहे. तोच तिला सांभाळू शकतो, तिचा त्रासही सहन करू शकतो, तिला योग्य वळणही लावू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर अगदी मनापासून खूप प्रेम करणारा नवरा तोच बनू शकतो. तिच्या आयुष्यातला योग्य लाईफ पार्टनर तोच आहे. पण त्यासाठी थोडे दिवसपर्यंत आपल्यालाही थोडा त्रास सहन करावा लागेल. आणि बिचारा श्रीकांतला आणि त्याच्या बापाला, राजेंद्रला जास्त सहन करावा लागेल. आता त्यांच्यावर आपल्याकडून एक प्रकारे अन्यायच आहे. पण माझ्या मुलीसाठी मी स्वार्थी झालो आहे. अपत्याच्या प्रेमापुढे एक बाप हरतो. त्याच्या बायकोलाही ते पटले. तिने आपल्या मुलीच्या मायेने हृदय भरून आले होते आणि ती आत्ता आपल्यापासून दूर जाणार तिच्यासाठी योग्य असेल, पण थोडा तरी तिला त्रास होणारच हे मनात वाटून तिला खूप वाईट वाटले. कारण कितीही केलं तरी तिचं एक आईचं हृदय होतं. कारण आजपर्यंत तिच्या मुलीला तिने कुठलीही गोष्ट नाही म्हणून ऐकवले नव्हते. नाही हा शब्द तिच्या डिक्शनरीत नव्हता. आणि आता तिच्या योग्य आणि आनंदी मूळ आयुष्यासाठी तिच्या मनाविरुद्ध तिच्या आईवडिलांना पण आणि सगळ्यांनाच वागावं लागणार होतं.
आणि हा त्रास तिला खूप जड जाणार होता म्हणून तिच्या आई-बाबांना थोडं मनातून वाईट वाटतच होतं. तिच्या आयुष्याला लग्नानंतर पूर्ण कलाटणी मिळणार होती. पूर्ण आयुष्य तिचं चेंज होणार होतं हे मनात वाटून तिच्या मनात एक प्रकारे धडधड सुरू झाली होती. राघवेंद्रने तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाली, "अगं लहानपणी ती आजारी पडायची तर तिला कडू औषध देताना, इंजेक्शन देताना सुद्धा तुला खूप रडू यायचं. पण त्यानंतर ती टकाटक होऊन हसू खेळू लागली की किती आनंद व्हायचा. तसंच तिच्या चांगल्या आयुष्यासाठी हा एक प्रकारे कडू डोस समजून घे ना. त्यानंतर तिचं आयुष्य पूर्ण बदललेलं असेल. मीही एक बाप आहे. तिला हे करताना मला हौस थोडीच वाटत आहे. माझी मुलगी काही दिवसांनी माझ्यापासून दूर जाईल ही कल्पनाही मला करवत नाही." हे शब्द बोलता बोलता राघवेंद्रच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचेही हृदय भरून आलं. त्यांची पत्नी म्हणाली, "अहो, हे हे काय?" मला समज घालताना स्वतः मात्र डोळ्यात अश्रू तसेच आणि गालात हसले. "नाही गं, सहज वाटलं मनात." त्यांचा इकडे इमोशनल सीन चालू असताना अचानक त्यांच्या कानावर श्रुतीच्या खोलीतून आदळ-आपटचा आवाज सुरू झाला. ती बाहेरून मित्र-मैत्रिणींकडून सुद्धा अशीच नाराज होऊन आली की अशीच आदळ-आपट करायची. तेव्हा दोघेही आई-वडील तिच्याजवळ जाऊन तिला खूप समजूत घालायचे. तिची मिन्नतवारी करायचे. बळजबरी तिला हाताने जेवू घालायचे. लहान मुलासारखं तिला जपायचे. आत्ता ही श्रुतीची आई तिच्या खोलीत जाऊ लागली. तेवढ्याच राघवेंद्रने तिला थांबवले. "जाऊ नकोस. तिच्या आयुष्याची परीक्षा आत्तापासून सुरू झाली आहे आणि आत्तापासूनच तिचा त्रासही सुरू होणार. हृदयावर दगड ठेवून राहा थोडी." राजेंद्र एकटेच तिच्या खोलीत गेले आणि चेहऱ्यावर संताप आणून अगदी कडक भाषेत तिला सांगितले, "श्रुती, एवढे महागडी वस्तू तू फोडले हे मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे मला विचार. ही तुझी शेवटची चूक समजून मी माफ करतो. यापुढे जर असं झालं तर मी तुला माफ करणार नाही हे लक्षात ठेव. तू आता मोठी झालीस. तुझ्या सासरी जा. तिथे सगळे लाड कर. इथे नाही. जा किचनमध्ये मुकाट्याने जेवण कर आणि अभ्यासाला बस. तुझी परीक्षा बाकी आहे ना." आजपर्यंत एवढे सुद्धा न बोललेले पप्पा पाहून श्रुती तर शॉक झाली. तिला तिच्या घरात अगदी परकेसारखे वाटू लागलं. तिचं मन भरून आलं. तिला रडू कोसळलं. अगोदरच तिचं मन तिच्या ताब्यात राहिलेलं नव्हतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती पळतच गेली आणि राघवेंद्रच्या हृदयाशी बिलगली आणि हुंदके देऊन रडू लागली आणि म्हणाली, "पप्पा, असे करू नका हो. मला सासरी पाठवू नका. मी आजपासून असं काही करणार नाही. शहाण्या मुलीसारखं वागेन, तुमचं ऐकेन." तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून आणि तिचं बोलणं ऐकून राघवेंद्रच्या हृदयाला जणू घरे पाडत होते. त्यांचेही हृदय भरून आलं होतं. डोळ्यातून गंगा-जमुना वाहू पाहत होत्या. पण त्यांनी वरून कठोरपणा दाखवला. त्याने तिलाच हळूच दूर केले आणि म्हणाले, "ओके, ठीक आहे. यापुढे अशी चूक करू नकोस आणि सासरी तर प्रत्येक मुलीला जावंच लागतं. तिथेही तुझं चांगलंच असेल, भलंच होईल. आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम कर. तुलाही त्याच्याकडून डबल प्रेम मिळेल. लग्न झालं की प्रत्येक मुलीसाठी आई-वडील परके होतात बेटा. चल, अश्रू पुस आणि जा तुझ्या आईकडे जेवण करून घे." असं म्हणून ते पटकन बाहेर निघून गेले. ते गेल्यावर ती स्वतःशीच म्हणाली, "प्रेम करीन मी श्रीकांतवर. माय फूट. त्याच्यामुळेच माझे आई-वडील माझ्यापासून लांब होणार आहेत. पप्पांच्या आग्रहाने लग्न तर होईलच माझे त्याच्याशी, पण प्रेम मुळीच नाही. त्या रविवार मी एवढं प्रेम केलं, पण त्याने मला धोका दिला. त्याला फक्त माझं शरीर हवं होतं. तसाच हाही एक पुरुष. सगळे पुरुष सारखे असतात मेले. तो रवी माझ्याशी गोड बोलून प्रेमाचं नाटक खेळायचा आणि श्री